नगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि वसमत शहरातल्या प्रभाग क्रमांक 6 समाजवादी पार्टीच्या उमेदवाराने त्यांच्या झालेल्या नाराजीमुळे अखेर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आणि पक्षाचा राजीनामा देखील समाजवादी पार्टीच्या पक्षाचा राजीनामा देखील देण्याच्या तयारीत आपल्यासोबत होत आहेत. काय सांगाल, राजीनामा देत आहे पक्षाचा आणि फॉर्म देखील तुम्ही विड्रॉल केलेला आहे. 2016मध्ये पार्टीने मला संधी दिली होती समाजवादी पार्टीनं की नगराध्यक्षला उभा राहा. तर नगराध्यक्षला उभा राहता मी स्वतः वसमतकरांना सगळं खूप प्रेम करून माझ्यावर मला एकमत होऊन सगळ्यांना मला मत केलं होतं. तर त्याच अनुषंगाने मी काय केलं, 9 वर्ष लांबीवर गेले इलेक्शन. मग मी अजून त्यांना तिकीट मागितलं, त्यांना मला तिकीट दिलं की मला 12 वाजता फोन आला की तुम्ही नगराध्यक्षचा बी फॉर्म भरा आणि वार्डमध्ये तुम्हाला जिथं उभं राहायचं ते बी फॉर्म भरा. मी दोघं फॉर्म भरले. मग फॉर्म भरल्यानंतर मला 21 तारीखला फोन आला की तुम्ही हे येतं नगराध्यक्षला विड्रॉल करून टाका. मी मला काय अडचण आहे, तर बरं मी ते एक फॉर्म भरला होता हिंगोलीला आणि नेहा बेग मुसा बेग त्याचा एक नावानं भरला होता आणि माझ्या स्वतः पत्नीचा भरला होता. 2 नगराध्यक्षचे फॉर्म भरले होते मी जिल्ह्यामध्ये, वसमत तालुक्याला एक आणि हिंगोली जिल्ह्याला एक. तर त्यांचा फोन आला मला वरून की वरिष्ठ अधिकाऱ्याचा परवेश सिद्दीकी आणि सहमत आणि साहेबाचा आदेश आहे म्हणे की तुम्ही नगराध्यक्षचा फॉर्म विड्रॉल करा म्हणे. तर मी मला काहीतरी झाली, चूक झाली सर. मी मला इतके मत घेतलेलं आहे, मी वसमतला एवढा प्रेम दिलेला आहे आणि लोकांमध्ये मेसेज कसा जाईल माझा, हां काय चुकीचा मेसेज जाईल. तर त्यांचा म्हणणं एकच होता की तुम्ही फॉर्म विड्रॉल करून टाका, नाही तर मी सी फॉर्म लावून तुम्ही जे मध्ये भरलेलं आहे आम्ही ते बी विड्रॉल करून देणार आहे. आणि मग मी काय केलं, मग मी मला जाऊ द्या पक्षाची हे की मग मी विड्रॉल करून टाकलं. काय कारण असेल विड्रॉल करायला लावण्याचं आणि सेटलमेंट काय झाली असेल? काय सेटलमेंट काय नाही, फक्त वरिष्ठच्या आदेशामुळे ते विड्रॉल करण्यात आलेलं आहे. पक्षाचा राजीनामा देखील देत आहे. पक्षाचा राजीनामा असामुळे देत आहे मी की पक्षाचा राजीनामा देण्याचं एक कारण आहे. मी काल मुंबईला गेलो स्वतः वासिमच्या ऑफिसमध्ये गेलो. ऑफिसमध्ये जाऊन सांगितलं की मी तुमच्या बोलण्यावर मी हिंगोली जिल्ह्याची बी विड्रॉल करून घेतला नगराध्यक्षचा फॉर्म आणि वसमतचा बी घेतलं. आणि मला लोक विचारत आहे की तुम्ही कामुळे नगराध्यक्षचा फॉर्म विड्रॉल करून घेतलं, तुम्ही लोकाला काय जबाब देऊ. तर बोले ते मला सांगू नका, बोले पार्टीची पॉलिसी आहे, तुम्ही पार्टीची पॉलिसीप्रमाणे मी तुम्हाला केलं बोले. तर मी मला ही पॉलिसी तुमच्या हातात ठेवा. मी वसमत सकाळी पोहोचणार आहे 25ला. मला तुम्ही विचारा की एक अजून दिवस मला 25 टेम आहे माझ्या वाटला, कोर्ट अपील आहे, तर मी विड्रॉल करून घेणार आहे 100% आणि तुमचा पार्टीचा राजीनामा देणार. मी स्वतः रफिक शेख नगरसेवक आहे 138 गवंडी. ते स्वतः 30 वर्षे समाजवादी पार्टीमध्ये काम केलं आणि स्वतः ते शिंदे गटमध्ये प्रवेश घेतलेला आहे. त्याने बी समाजवादीचा राजीनामा दिला. मी त्या फोनवर बी बोललो की असा गोष्टी झाली माझ्यासोबत धोकाधडी झाली. मी इतकं काम करून 10 वर्ष पार्टीचं काम केला, कोणता पार्टीचा झेंडा उचलला नाही. आतापर्यंत समाजवादी पार्टीचं मी काम केलेलं आहे. माझे कार्यकर्ता सगळे गेले, जिल्हाध्यक्ष बी पडून गेला, पण मी पार्टी सोडली नाही. तर आता तुम्ही राजीनामा देखील देत आहे पक्षाचा आणि फॉर्म देखील तुम्ही विड्रॉल केलेला आहे. तुम्ही कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहात की तुम्हाला काय? मी आता ते समीकरण बघून वसमतचा आणि भैयाचं काम तर वसमतला फार चांगला आहे. भैयानं मला बोलून भैया राजू भैया नवघरे भैयानं बोलून घेतलं ते मी भैयाच्या पार्टीमध्ये प्रवेश कराल. 100% मी प्रवेश करणार भैयाच. राजू नवघरेंना तुम्ही समर्थन देणार? प्रवेश त्यानं मला बोलून घेतलं, मला सन्मान दिलं, मला प्रवेश करून घेतलं, तर मी भैयाचं काम करणार आहे. नक्कीच आपण पाहू शकतो हे होते समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील आहेत आणि प्रभाग क्रमांक 6 मधून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण पक्षाच्या आदेशावरून त्यांनी आता अर्ज दाखल केला होता, नामनिर्देशन पत्र दाखल केलं होतं, ते आता त्यांनी मागं घेतलेलं आहे आणि पदाचा राजीनामा देखील त्यांनी दिलेला आहे. आणि भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार राजू नवघरे यांनी जर त्यांना सन्मानपूर्वक वागणूक जर दिली तर ते त्या पक्षाला पाठिंबा देतील अशी त्यांनी प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते. दिनेश कुलकर्णी, वर्धमान दिनेश.